आता पाहूया ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव दोन्ही बंधूंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर चांगलंच तोडसूक घेतलं आणि त्यानंतर फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले तर उद्धव ठाकरेंना रुदाली म्हणत टोला हाणला। फडणवीसांच्या या टीकेनंतर शिवसेना उभाटा पक्षानं पलटवार केला। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। मी राज ठाकरेंचे आभार मानतो। एक फेक नॅरेटिव्ह पसरवायचं हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं। अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता, मग पाडलं कशाला गद्दारी करून? आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालं। राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजय मेळावा पार पडला। मुंबईतील वरळी डोम सभागृहामध्ये झालेल्या मेळाव्यात राज आणि उद्धव यांनी फडणवीसांवरती निशाणा साधला। यावर उत्तर देताना फडणवीसांनी राज यांचे आभार मानले तर उद्धव ठाकरेंवरती बोचरी टीका केली। पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील, पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। फडणवीसांच्या टीकेवर शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने तुमची रुदाली सुरू झाल्याचं राऊत म्हणाले। आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे, दोघांनी एकत्र बरं का। कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच। तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे। ठाकरेंकडे 25 वर्ष महानगरपालिका होती, पण ते काहीच काम करू शकले नाहीत अशी टीका फडणवीसांनी केली होती। त्यालाही राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलंय। त्यांना असे आहे की 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्याला ते काहीच काम करू शकले नाहीत, पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला, त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला। आम्ही पीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला, पत्रा चाळीतल्या मराठी माणसाला, अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं, याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे। पण मी नेहमी सांगतोय, पब्लिक है सब जानती है। हाँ, पब्लिक सब जानते हैं, इसलिए तो पब्लिक आई ना कल। ये पब्लिक सब जानती है आप कितने झूठे लोग हैं। हाँ, इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गई मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई। आप बौखला गए हो, आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से, ये आप साफ हो गया है। ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड ठरली आहे। आगामी पालिका निवडणुकांमुळे या घटनेला अनेक कांगोरे मिळाले, त्यामुळे यावरील आरोप प्रत्यारोपांची ही मालिका पुढे काही दिवस अशीच सुरू राहणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।